नमस्कार. गीत न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. पूरग्रस्त खेडची सन्माननीय रामदासभाई कदमांकडून पाहणी 48 तासात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश. कशेडी घाटातील गर्दीमुळे महामार्ग ठप्प, अडकलेल्या प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप. महामार्ग ठप्प. कशेडी घाटातील नव्या मुंबई गोवा महामार्गावर मोठी दरड कोसळली, वाहतूक दोन्ही बाजूनी बंद. पिंजळे कलकराय वाडी येथे रस्त्यावर मोठी दरड, वाडीचा संपर्क तुटला, मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू. नारंगी नदीच्या पुरामुळे खेड दापोली मार्ग ठप्प, पाणी ओसरताच वाहतूक हळूहळू पूर्ववत. सविस्तर वृत्त. रविवारी दुपारी आलेल्या पुरामुळे खेड शहरातील मुख्य बाजारपेठ तब्बल 16 तास पाण्याखाली होती. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी सोमवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना दूरध्वनीद्वारे 48 तासांच्या आत सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पुरानंतर शहरात स्वच्छता करणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या कामाचा गौरव केला जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही गांधी चौकामध्ये घ्या, तहसीलदारांना पण घ्या आणि तहसीलदारांना पण घ्या आणि ताबडतोब पंचनामे झाले पाहिजेत. आपले पंचनामे 2 समय झाले पाहिजे सगळे. हां, तुम्ही या तहसीलदार पण या. हां, या मी उभा आहे, मी इथेच उभा आहे, आमचं पण उभा आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मध्यरात्री सुमारे 2च्या दरम्यान मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरडीमुळे डोंगरातील मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याहून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाकडे निघालेल्या एका खासगी वाहनातील 14 प्रवासी रात्री 3 वाजल्यापासून महामार्गावर अडकून पडले. या प्रवाशांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रात्री 2च्या सुमारास घटना घडूनही सकाळी 8 वाजल्यानंतरच दरड हटवण्याचं काम प्रत्यक्षात सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. घटनास्थळी उपलब्ध असलेली यंत्रसामग्री अपुरी असल्याने दरड हटवण्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. सध्याची परिस्थिती पाहता सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत देखील महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पहाटेपासून महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचं पाणी, चहा तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार देखील करण्यात आली. काही ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री होत असल्याचा आरोप देखील प्रवाशांनी केला. 20 रुपयाची पाण्याची बाटली 25 रुपयाला, 30 रुपयाचे कांदे पोहे 50 रुपयांना आणि 10 रुपयाचा चहा 20 रुपयाला विकला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अडचणीच्या काळात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत महामार्गावर अडकलेल्या हजारो प्रवाशांना तातडीने अन्न, पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पुण्याला गेलेलो होतो आणि पुण्यातून आम्ही रत्नागिरी लांजाकडे जाणारे आहोत. 14 प्रवासी आमच्या गाडीमध्ये आहेत. साधारणतः आम्ही या ठिकाणी 3 वाजता आमची गाडी आलेली आहे आणि तेव्हापासून इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. गावकऱ्यांकडून अशी माहिती मिळते की रात्री 2च्या दरम्यान हा प्रकार झाला. इथली दरड पूर्ण रस्त्यावर कोसळलेली आहे आणि एवढी प्रचंड प्रमाणामधला हा डोंगर की त्या तडेपासून पुढच्या रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या पलीकडच्या घरांना देखील त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि एवढी अवस्था असताना देखील प्रशासनाचं पाहिजे तेवढं इथं सहकार्य किंवा लक्ष दिसून येत नाही आहे. मागाशीला आमच्या बांधवांनी म्हटल्याप्रमाणे
रात्री घडलेली घटना आहे आणि सकाळी 8 वाजता या ठिकाणी 1-2 पोकल्यान आणि हे डंपर येत आहेत आणि जे काही साधनसामुग्री यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनानं वापरलेली आहे ती पाहता हे अजून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा रस्ता मोकळा होईल अशी परिस्थिती दिसत नाही आहे. आम्ही पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी आहोत. इथं पाणीसुद्धा आम्हाला मिळत नाही, चहासुद्धा मिळत नाही आहे. 20 रुपयाची पाण्याची बॉटल इथं 25 रुपयाला विकली गेलेली आहे. 30 रुपयाचा कांदा पोहे हा 50 रुपयाला विकला जातो आणि 10 रुपयाची चहा 20 रुपयाला. म्हणजे अडचणीच्या वेळेला सुद्धा प्रवाशांना या ठिकाणी तितकीशी स्थानिक लोकांकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून म्हणा किंवा आणखीन जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून फारसं सहकार्य इथं मिळताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही फार मोठ्या प्रसंगामध्ये आहोत, अडचणीमध्ये आहोत. तरी प्रशासनानं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आम्हाला प्रवाशांना सहकार्य करावं अशी मी आपल्या TV माध्यमातून मी विनंती करतो. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसला आहे. खेड तालुक्यातील कशेडी घाटात हॉटेल अनुसया परिसरातील खवटी मंडली कोण येथे नव्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 4च्या सुमारास मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूनी पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. JCBच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली माती आणि दगड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरडीच्या लगत असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर कड्यावरून दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष असून महामार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 2:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आणि जेव्हा ग्रामस्थांचे फोन आले तेव्हा आम्ही सगळेच इथे दाखल झालो. ग्रामस्थ होते आमच्या सगळीचा फोन मंडली कोणचे आणि ह्याच्यामध्ये 4 घरं जी आहेत ती दुर्घटनाग्रस्त झालेली आहेत. काही आमची जनावरे पण त्याच्यामध्ये अडकली होती. त्यांना सुखरूप काल आमच्या इथल्या स्थायिक ग्रामस्थ उपसरपंच आमचे यांनी येऊन ते जनावरं पण वाचवलेली आहेत. आता आपल्या इथे सगळीची यंत्रणा रात्री 2:30 वाजल्यापासून काम करतात आहे आणि इकडे आता पाहत आहे की दरड कोसळलेला भाग आहे तो रस्ता क्लिअर करण्याचं काम चालू झालेलं आहे. स्थानिक प्रशासनाने म्हणजे तहसीलदार साहेब असतील, तलाठी मॅडम असेल, आमचे मंडळ अधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी आम्हाला रात्रीपासूनच खरंच खूप कोऑपरेट केलं. अगदी हायवेचे पंकज गोसावी साहेब असतील त्यांना पण आम्ही रात्री 3 वाजता 2:30 वाजता फोन केला. त्यांनी लवकरात लवकर सगळ्या यंत्रणा इकडे पाठवून दिल्या. JCB असतील किंवा पोकलेट असतील आणि हे आता मलबा काढायचं काम चालू आहे. कशेडी घाटातील नव्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजपा नेते वैभवजी खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र टीका केली. कोकणात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना देखील प्रशासनाने प्रभावी नियोजन केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. खेडेकर म्हणाले, रात्री 2:30 वाजल्यापासून शेकडो प्रवासी महामार्गावर अडकून पडले. त्यांना लवकर मार्ग मोकळा करून देता यावा यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महामार्गाच्या ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने मदत कार्य संथ गतीनं सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेतल्या जातात, मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचं या घटनेतून स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. घटनास्थळी पुरेशा प्रमाणात फोकलेन, डंपर आणि अन्य यंत्रसामुग्री तैनात असती तर 2 ते 3 तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असता असा दावा त्यांनी केला. मात्र सध्या यंत्रसामुग्रीची कमतरता असून पुढील काही तासातही रस्ता पूर्णपणे मोकळा होईल की नाही याबाबत साशंकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचं पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांची देखील कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर
प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 1-1:30च्या दरम्यान इथे महामार्गावरती मोठी दरड कोसळलेली आहे. मुंबई गोवा महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प आहे. काय नेमकी कारणं या सगळ्या घटनेमागे वाटतात? आमच्या कोकणाच्या माथी कायम हे असं ही आपत्ती आणि निसर्गाचं रौद्ररूप आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग याची कहाणी आपण 17 वर्ष ऐकली असाल. आज तो पूर्णत्वाकडे जात असताना अशा पद्धतीने निसर्गाचा प्रकोप होतो. परंतु सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही. जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठका घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत. यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे. खरं तर ती जी व्यवस्था ठिकठिकाणी डंपर आणि जर का पोकल्यांची व्यवस्था ठेवली असती तर मला वाटतं हा सगळा भाग 1-2-3 तासामध्ये मोकळा झाला असता. अजूनही परिस्थिती अशी आहे की अजूनही 1-2-3 तास ती माती हटवली जाईल की नाही त्या ठिकाणी शंका आहे आणि मशिनरी कमी ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे फेल आहे. इथे अडकलेले जे सगळे आमचे प्रवासी आहेत त्यांना इथे खाण्याची पिण्याची कुठलीही व्यवस्था नाही. मग ही शासकीय यंत्रणा नक्की करतं काय हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आज सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की या ठिकाणी उमटवला जाईल. परंतु आत्ता या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करतोय आणि मशिनरी आणून या ठिकाणी हा रस्ता मोकळा होईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण करतोय. परंतु याच्यावरती आवाज उठणं आवश्यक आहे आणि दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. किंगळे ग्रामपंचायत हद्दीतील कलकराळवाडी येथे रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने वाडीचा मुख्य संपर्क सुटला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख सचिन भाडवे, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, उपसरपंच भरत महाडिक, महेश मोरे आणि युवासेना तालुका अध्यक्ष मिलिंद काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावर पडलेली दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय. दरड हटवून वाडीचा संपर्क शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा प्रयत्नशील असून परिसरातील परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. मुसळधार पावसामुळे आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. जय महाराष्ट्र. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवली गटातील किंगळे कलकराळवाडी जाणाऱ्या रस्त्यावरती अनेक ठिकाणी दरड कोसळून त्यांचा जाणारा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे. हे काल त्या वाडीतील ग्रामस्थांनी आम्हाला फोनवरती कळवल्यानंतर या विभागातील माझे सर्व सहकारी त्यांच्यासोबत आज सकाळी पाणी दौरा केला. त्या दरम्यान रेतीवली असं निदर्शनामध्ये आलं की संपूर्ण रस्ता या ठिकाणी मला 500 मीटर संपूर्ण खचलेला आहे आणि ह्या ठिकाणी 200 मीटर रस्त्यावरती संपूर्ण दरड खाली आलेली आहे आणि ते दरड काढण्याचं काम या ठिकाणी आपण जेसीबी लावून या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि जो त्या वाडीशी आमच्या सर्वांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे तो संपर्क लवकर चालू व्हावा त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. आणि आज सर्व या पावसामुळे अनेक विभागामध्ये अनेक ठिकाणी असं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी दरड कोसळले, काही ठिकाणी छोटे छोटे साखव आहेत त्या साखवांच्या त्या ठिकाणी झाडं येऊन अडकलेत. त्यामुळे लोकांसाठी येण्याचा मार्ग
या ठिकाणी बंद झालेला आहे. म्हणजे या सर्वच ठिकाणी आपण शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर हे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने कसे पुन्हा चालू होतील हे आमचे प्रयत्न चालू आहेत. आमदार योगेशदादा कदम हे जरी अधिवेशनामध्ये असले तर संपूर्ण खेड तालुक्यावरती त्यांचं लक्ष आहे. तर खेड शहरामध्ये पाणी भरलेलं आहे आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी काम करून अतिशय ज्या पद्धतीनं आज सुशोभीकरण संपूर्ण खेड तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्वपयोग करता येईल काही सामान्य प्रश्न या ठिकाणी चालू आहेत. खेड दापोली मार्गावरील नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजल्यापासून वाहतुकीसाठी ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नदीचं पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सोमवारी सकाळपर्यंत या मार्गावर पुराचं पाणी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांची संथ गतीनं ये-जा सुरू आहे. दरम्यान नारंगी नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याने रस्त्यावरील पाणी देखील ओसरू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वाहन चालकांनी खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोकणात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटात आणखी एका मोठ्या घटनेची भर पडली. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या म्हापरड आंबेड पुलाला आज सकाळी 10:30च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या 2 बारची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर दोन्ही बार्ज पुलाजवळ अडकून पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ बंद केली. या घटनेमुळे रत्नागिरी रायगड मधील महत्वाचा संपर्क पूर्णपणे ठप्प झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आधीच कशेडी घाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असताना आता म्हापरड आंबेड पूल बंद झाल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसलाय. सध्या प्रशासनाकडून बार्ज हटवण्याचे आणि पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून पुढील आदेश मिळेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गर्दीचं संकट कायम आहे. खेड तालुक्यातील खवटी येथे मध्यरात्री दरड कोसळल्याने महामार्ग तब्बल 12 तास बंद होता. त्यानंतर आता परशुराम मंदिराजवळील ओमेगा हॉटेल परिसरात डोंगरावरील माती आणि दगड महामार्गावर येण्यास सुरुवात झाली. डोंगराच्या वरच्या बाजूस मोठे दगड सैल झाल्याने आणखी दरड कोसळण्याची भीती व्यक्त होते. यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून प्रवाशांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी तब्बल 20 तासानंतर ओसरलं असलं तरी त्यानंतरची विदारक परिस्थिती समोर आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्वत्र गाळ, चिखल आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून अनेक दुकाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अतिशय कष्टानं उभा केलेला व्यवसाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून व्यापारी पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड करत आहेत. दरम्यान खेड नगरपालिकेकडून युद्ध पातळीवर साफसफाईचं काम सुरू करण्यात आलंय. अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे दुकाने धुण्यात येत असून सफाई कर्मचाऱ्यांकडून गाळ, चिखल आणि कचरा हटवण्याचं काम सुरू आहे. पूर ओसरला असला तरी खेडच्या बाजारपेठेला पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिनजी निकम यांनी शिरवली गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलोभनीय स्मारकाला वंदन करून भरणे जिल्हा परिषद गटातील तुळशी खुर्द, तुळशी बुद्रुक, खवटी, नातूनगर, आपेडे, गेळवडे, शिरवली, कळबणी बुद्रुक, सुतारवाडी, करटे, उधळे, कशेवी, चिंचवली, शिंगारवाडी, वेरळ, भरणे, जांभुर्डे,
या गावांना भेट देऊन शाखा प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संघटनात्मक वाढीच्या अनुषंगानं संवाद साधला. या गावभेट दौऱ्यात त्यांच्यासह महिला आघाडी तालुका संघटक अंकिता बेलोसे, उपविभागीय संघटक सौ आरती दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, जनार्दन मोरे, सिद्धार्थ निकम यांचा सहभाग होता. नुकत्याच जाहीर झालेल्या 5वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेच्या भरणे नंबर 1 शाळेचे तब्बल 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून शाळेने संपूर्ण जिल्हाभरात मानाचा तुरा रोवलाय. या शाळेतील वेदांत धनंजय नायकर यानं 84.66, गौरव ज्ञानेश्वर भांबळ 81.33, निधी गणपत मुठे 78%, संचिता सुनील पांगुळ 70.66, वेदांत चंद्रकांत खळे 70.66, 30 संतोष कदम 70%, रुची रुपेश प्रचंडे 70%, वैष्णवी संदीप चव्हाण 67% या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका शशिकला हेळगावकर यांचं मार्गदर्शन लाभलं. शाळेच्या मुख्याध्यापिका लीना हरमळकर यांनी सातत्यानं विद्यार्थ्यांना आणि हेळगावकर मॅडम यांना प्रोत्साहन दिलं. मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती भरणे नंबर 1, सर्व ग्रामस्थ, पालक आणि खेड तालुक्यातून शाळेचं विशेष कौतुक होतंय. तालुका कुणबी कर्मचारी संघाचा गुणगौरव सोहळा 12 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे अध्यक्ष राजेंद्र रामचंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कुणबी समाजातील 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, कला क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे विद्यार्थी, त्याचप्रमाणे नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन, BDS, JEE, नीट या परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी तर्फे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, पदवीधर झालेल्या युवकांचा, समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, निवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित कदम, रवींद्र हरावडे माध्यमिक विभाग, शरद कदम, निलेश कांदेकर, प्रमोद महादेव, तुकाराम काताळे प्राथमिक विभाग, संदेश भागलेकर आरोग्य विभाग आदी मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी आणि सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत भुवड यांनी केलंय. खेड शहरातील बधमये इंदाडियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मार्च 2026च्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाचं आयोजन शनिवार दिनांक 4 जुलै रोजी AE कालसेकर कॅम्पस येथे करण्यात आलं होतं. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचं अध्यक्षपद संस्था अध्यक्ष श्री ARD खतीब यांनी भूषवलं. यावेळी अहमद कौचाली आणि मुक्तियार सुर्वे आवर्जून हजर होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थेचा ध्वज फडकवण्यात आला. जैनब जोगिलकरने कुराण पठण तर अरसिन टेटवकरने नाथ ए पाकचं गायन केलं. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. स्नेहल खेडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना प्रशालेतर्फे पाहुण्यांचं स्वागत केलं. 10वी 12वीच्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन काही विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली. विद्यार्थिनींनी या प्रसंगी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. प्रमुख पाहुणे भोसले साहेबांनी संस्था आणि शाळेच्या कार्याची दखल घेताना समाधान व्यक्त करून हरणीची गोष्ट सांगताना मातेचं मुलांवरील प्रेम आणि संस्काराचं महत्त्व समजावून देत विद्यार्थिनींना आपल्या शाळेला स्मरणात ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच घवघवीत यशाबद्दल मुली, पालक आणि संस्थेचं कौतुक केलं. SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स चिचघर खेड येथील इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आदिबा अल्ताफ चौगुले हिने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 जिल्हा पातळीवर 43वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं.
आदिबाच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून शाळेचं नाव उंचावलं आहे. तिच्या या यशामागे तिची अथक मेहनत, नियमित अभ्यास, पालकांचं प्रोत्साहन आणि शिक्षकांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन याचा मोठा वाटा आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, उपमुख्याध्यापक सागर मोरे सर यांनी आदिबा अल्ताफ चौगुले हिचं मनपूर्वक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. अशीच एक अत्यंत चिंताजनक आणि थरारक घटना पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाल गावात घडली आहे. गावात थेट डोंगरावरून सुमारे 1000 फूट उंचीवरून भीषण दरड कोसळली असून याचे थेट व्हिडिओ समोर आले आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगराचा संपूर्ण कडा कोसळून खाली आल्याने गावात येणारे पाण्याचे लोंढे आणि दरडीच्या ढिगाऱ्यात पाण्याच्या विहिरी पूर्णपणे वाहून गेल्या. तसेच गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन असलेल्या भात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेली शेती माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेल्याने बळीराजा संकटात सापडलाय. डोंगरावरून येणारा महाकाय ढिगारा आणि पाण्याचा वेग पाहून क्षेत्रपाल गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणारे नागरिक कमानीच्या दडपणाखाली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क करण्यात आलं असून नागरिक सुरक्षित स्थळाचा आसरा घेत आहेत. सुदैवानं यात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. परंतु शेती आणि पाण्याच्या विहिरी वाहून गेल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. खेड व्यापारी संघटनेचे सदस्य सचिनजी करवा यांच्याशी नामदार योगेशदादा कदम यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तालुक्यातील सद्यस्थितीतील पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी व्यापारी, नागरिक तसेच पूरग्रस्त भागातील परिस्थिती जाणून घेत आवश्यक मदत आणि उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. नागरिकांनी कोणतीही चिंता न करता आवश्यकतेनुसार स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेसाठी आणि मदतीसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं योगेश दादांनी यावेळी सांगितलं. बरोबर. हो आणि तो कमी वेळेत पडला ना, 1-2 तासामध्ये पडला आणि अचानक पडला, त्यामुळे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, दीप वाहिनी.